ची चटणी करूया। त्याच्यासाठी मी शेंगदाणा भाजायला ठेवलेला आहे। शेंगदाणा मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहे। चला आता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। आता आपण असे सगळे शेंगदाणे भाजून घेऊया। लसूण घेतलेले आहेत, ते पण मी जरा पडगूच करून घेतले, म्हणजे भाजून घेतले थोडेसे। आणि आता वाटण काढूया। शेंगदाणे आपले सगळे भाजून झालेले। अर्धा किलोची मी चटणी बनवते। टाकलेली आहे चटणी, सगळ्या 5 प्रकारची चटणी टाकलेली आहे, पण ही एक तुम्हाला करून दाखवते। कढीपत्त्याची चटणी आपली गेलेली आहे। आणि हा लाल तिखट घेतलेला आहे, शेंगदाणे घेतले आहेत, लसूण घेतलेला आहे। आता चला चटणी बनवूया। चला आता त्याच्यामध्ये लसूण टाकूया। आता लसूण मस्त चोळून घ्यायचं हाताने। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मस्त अशी चटणी आपण एकजीव करायची अशी हाताने। चला शेंगदाणा चटणी आपली तयार आहे। आणि हा छोटासा मी बिझनेस केलेला आहे। तर आता आपण पॅकिंग करून घेऊया। ही पॅकिंगची पिशवी आणलेली आहे, ही मोठी आहे, 50 रुपयाला देते आणि ही 25 रुपयाला देते। आणि त्याचे हे स्टिकर आहेत, ते वरती स्टिकर लावायचे शेंगदाणा चटणी। चला तर आपण आता भरून घेऊया। आणि इथे मी मेणबत्ती ठेवलेली आहे, त्याच्यावरती मी पॅकिंग करून घेणार आहे। चला तर आता पॅकिंग करूया। आता अशी आपण पॅकिंग करून घेतलेली आहे। ही 50 वाली आहे आणि ही 25 वाली आहे। त्याला आपण आता स्टिकर लावून घेऊया। सगळ्यांना स्टिकर लावून घ्यायचे। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा, आणि कोणाला पाहिजे तर ह्या क्रमांकावरती फोन करा। चला आता असे आपण शेंगदाण्याच्या चटणीला असे स्टिकर लावून घेतलेले आहेत। आता माल आपला भरलेला आहे। चला आता मग तुम्हाला आवडली तर नक्की फोन करा।